पुढच्या रिपोर्टकडे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। महाराष्ट्र भाजपने तसा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवल्याची माहिती आहे। पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांना विनंती केल्याची माहिती आहे। पडद्यामागे नेमकं काय शिस्त आहे त्यावरचा हा खास रिपोर्ट। पंकजांचं राजकीय पुनर्वसन, पंकजांना राज्यसभेवर पाठवणार, पंकजा मुंडेंसाठी फडणवीसांची शिफारस। लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या नेत्या आणि ओबीसींचा मराठवाड्यातला चेहरा पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांच्या नावाची केंद्राला शिफारस केली आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पंकजा मुंडे मंत्री होत्या। कथित चिक्की घोटाळ्यात पंकजा चांगल्याच अडचणीत आल्या, मात्र त्यावेळी फडणवीसांनीच त्यांना क्लीन चिट दिली होती। त्यानंतर पंकजा मुंडेंनी अनेकदा सरकारला आणि भाजपला अडचणीत आणणारी वक्तव्य करत नाराज असल्याचे संकेत दिले। कधी काळी तर पंकजा भाजप सोडण्याच्या चर्चाही रंगल्या होत्या। 2019 मध्ये महायुतीच्या सरकारमध्ये पंकजांची वर्णी लागली नाही। 2024च्या लोकसभेत प्रीतम मुंडेंचं तिकीट कापून थेट पंकजांनाच मैदानात उतरवण्यात आलं, मात्र त्यांचा पराभव झाला। आता पुन्हा पंकजांचं राजकीय पुनर्वसन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। दरम्यान पंकजा मुंडेंना राज्यसभा का दिली जाऊ शकते, त्याची काय कारणं आहेत पाहूया। ओबीसी समाजाचा मोठा चेहरा, ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्यसभेवर नियुक्ती, विधानसभेसाठी सामाजिक बांधणीचा भाजपचा प्रयत्न, महाराष्ट्राच्या प्रश्नांना केंद्रात वाचा फोडण्यासाठी तरुण नेत्याची गरज आणि त्यामुळेच नाराज झालेल्या सामाजिक घटकांना परत भाजपच्या वोट बँकशी जोडण्यासाठी त्यांचं पुनर्वसन गरजेचं असल्याचं बोललं जात आहे। पंकजा मुंडेंचा पारंपरिक विधानसभा मतदारसंघ हा परळी आहे, मात्र या ठिकाणी गेल्या वेळी धनंजय मुंडेंनी पंकजांचा पराभव केला होता। त्यामुळे महायुतीत या जागेवर धनंजय मुंडेंचा दावा आहे। पंकजा मुंडेंसाठी दुसरा विधानसभा मतदारसंघ शोधण्यापेक्षा त्यांची राज्यसभेवर वर्णी लावणं भाजपला जास्त सोयीस्कर आहे। त्यामुळे त्यांची राज्यसभेवर वर्णी लागणार का याचीच आता उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।